मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत संक्षिप्त शिव महापुराण। आणि या शिव महापुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6 ज्योतिर्लिंगांची कथा। आज आपण श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि तिसऱ्या सोमवारी आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6 ज्योतिर्लिंगांची कथा ऐकणार आहोत। आपल्याला 6 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याची, तीर्थयात्रा केल्याच्या घर बसल्या आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर अशा या 6 कथा अमृतमयी, पावनमयी, मोक्ष देणाऱ्या, सर्व पापांचा नाश करून घेणाऱ्या आहेत। तर सर्वांनी या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6 कथा आज ऐका आणि 6 उद्या ऐका। तर अशा या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा 2 दिवसात पूर्ण करा, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला घर बसल्या होईल। आणि 12 ज्योतिर्लिंगांमध्ये एक धाम रामेश्वर पण आहे, तर एक धाम रामेश्वर सुद्धा होईल। तर आज या सोमवारी शिवामूठ काय आहे ते आपण अगोदर जाणून घेऊया। तर मित्रांनो, शिवामूठ मूग आहे, तर सर्वांनी शिवलिंगावर मूग अर्पण करावे। 108 मूगचे दाणे शिवलिंगावर अर्पण करावे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शिवलिंगाचे पंचामृताने रुद्र अभिषेक करावे। बेलपत्री अर्पण करावी। रुद्राक्षाच्या माळेवर 108 बेलपत्र अर्पण करावे। या रुद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, म्हणजे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल, शिवलोकाची प्राप्ती होईल। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। सर्वांनी शिवलिंगावर मूग नक्की अर्पण करा। मूग अर्पण केल्याने आपल्या घर परिवारात, आपल्या जीवनात संपूर्ण हरेभरे होते। हिरवे मूग, हिरवेगार जर भिजून घातलेले बी अर्पण केले, रात्री भिजू घाला, सकाळी शिवलिंगावर भिजलेले बी अर्पण केले, तर आपल्या सर्व सुख, सौभाग्य, अखंड सौभाग्याची प्राप्ती आणि सर्व काही हिरवेगार होईल, चांगली बरकती राहील। मूग नक्की अर्पण करावे। कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। 12 ज्योतिर्लिंगांची कथा। श्री सौराष्ट्र सोमनाथांचं, श्री शैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनियम महाकाल ओंकारम अमलेश्वरम परल्लम वेदनाथांचं, डाकिनियम भीमशंकर सेतबंदे तु रामेश्वरम नागेश्वरम दारुकाबने वाराणसी विश्वेश्वरम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णेश्वर शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर सप्त जन्म कृतम पाप। 7 जन्माची पाप नष्ट करून देणारी हे 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्तीची कथा। श्री गणेशाय नमो नमः। सोमनाथाची पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथांची उत्पत्ती कशी झाली? ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला ज्योतिर्लिंगांचे महात्म्य आणि त्यांची उत्पत्ती याविषयी काहीतरी सांगा। सूत म्हणाले, ठीक आहे, या संदर्भात माझ्या सद्गुरूकडून मी जे काही ऐकले आहे ते तुला सांगतो। प्रजापती दक्षाने आपल्या अश्विनी आदी 27 कन्या चंद्राला दिल्या, त्याच्यामुळे चंद्र अधिकच शोभून दिसत होता। पण एवढ्या स्त्रियांमध्ये त्याचे रोहिणीवर विशेष प्रेम होते, त्यामुळे बाकीच्या स्त्रियांच्या मनात असूया निर्माण झाली। त्या दुःखी होऊन पित्याकडे गेल्या, त्याला आपली व्यथा सांगितली। ते ऐकून दक्षाला वाईट वाटले आणि तो चंद्रापाशी गेला, त्याला समजावत म्हणाला, चंद्रा, तू पवित्र कुळात जन्मला आहेस, मग आपल्या भार्यांना कमी अधिक कसा लेखतोस? आता जे झाले ते झाले, यापुढे सर्व जणांशी सारखा वाग। आपल्यावर विसंबून असणाऱ्याशी विषम वर्तन करणे म्हणजे स्वतःहून नरकाचे द्वार उघडण्यासारखे आहेत असे म्हणतात। अशा प्रकारे आपल्या जावयाला सौम्य शब्दात योग्य ती समज देऊन दक्ष आपल्या स्थानी गेला। पण चंद्राने त्याचे बोलणे जराही मनावर घेतले नाही, तो रोहिणीतच आसक्त होऊन राहिला। त्याच्याकडून इतर स्त्रियांची पूर्वीप्रमाणे उपेक्षा होत राहिली, तो त्याचा जराही आदर ठेवत नसे। हे वर्तमान कळताच दक्षाला अतिशय राग आला। तो त्वरेने चंद्रापाशी गेला व म्हणाला, मी तुला पूर्वी अनेक प्रकारे समजावले होते, पण तुझ्या वर्तनात जराही फरक पडला नाही। या उद्दामपणाबद्दल तू शयी होशील असा मी तुला शाप देतो। त्या शापामुळे चंद्र शयी आणि निस्तेज झाला। तेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला, सृष्टीचे कार्य कसे चालणार असा देवांना आणि ऋषींना मोठा प्रश्न पडला। संपूर्ण विश्व दुःख व्याकुळ झाले आहे। चंद्राची अवस्था ही काही वेगळी नव्हती। त्याच्या विनंतीवरून इंद्रादिक देव आणि वसिष्ठांदी ऋषींनी ब्रह्माजींना शरण गेले, त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केला। ते ऐकून ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटले। ते म्हणाले, हा सर्वांसाठीच दुःखदायक प्रसंग आहे। चंद्र नेहमीच वाह्यातपणा करतो, त्याने अनेक दूषित कर्म केली आहेत। एकदा त्या दुष्ट्याने बृहस्पतीच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचे तारेचे हरण केले, मग तो दैत्यापाशी गेला, त्याचे आणि देवांचे युद्ध घडवून आणले। शेवटी मी आणि अत्रीने त्यांची कान उघडणी केली, तेव्हा कोठे त्याने तारा परत केली, पण तिला गर्भवती पाहून बृहस्पतीनेही तिचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला। आम्ही त्याची समजूत काढून त्याने मन वळवले, तेव्हा ते म्हणाले, तारेने आपल्या उदरातील गर्भाचा त्याग केला तरच मी तिला आपल्या घरात घेईन।
मी तिला विचारले, तारा हा गर्भ कोणापासून राहिलेला आहे? ती म्हणाली, चंद्रापासून. मग तिने माझ्या सांगण्यावरून त्या गर्भाचा त्याग केला आणि बृहस्पती समेत राहू लागले. असो, आता झाले ते झाले. मी तुम्हाला एक उपाय सांगतो. प्रभास नावाचे एक पुण्यक्षेत्र आहे. तुम्ही चंद्राला घेऊन तेथे जा. मृत्युंजय विधानाने शिवजीची आराधना करा. शिवप्रतिमेची स्थापना करून चंद्राला तप करावयास सांगा. म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला अक्षयी करतील. ब्रह्माजीच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापाशी गेले. दक्षही तेथे होता. ऋषींनी सर्व वर्तमान सांगितले. दक्षाला आश्वासन देऊन आणि चंद्राला घेऊन ते प्रभास क्षेत्री गेले. सरस्वती आदी श्रेष्ठ तीर्थांना आव्हान करून मृत्युंजय विधीने शिवप्रभूचे पूजन केले. मग चंद्राला तपश्चर्या करण्यास सांगून ते आपापल्या स्थानी गेले. शिवजींची कृपा व्हावी म्हणून चंद्रानेही प्रभास क्षेत्री राहून 6 महिने सातत्याने तप केले. मृत्युंजय मंत्राने शिवजीचे ध्यान केले. मृत्युंजय मंत्राने शिवपूजन केले. निष्ठल मनाने त्याच मंत्राचा 10 कोटी जप केला. त्याच्या उत्कट आराधनाने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी चंद्राला दर्शन दिले व म्हणाले, तुझी आराधना पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुझे कल्याण असो. तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे. चंद्र म्हणाला, प्रभू, माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याबद्दल मला क्षमा करा. माझ्यावर कृपा करा. माझ्या शरीराचा क्षय नाहीसा करा. तेव्हा शिवजी म्हणाले, चंद्रा, मी प्रजापती दक्षाचा शाप समाप्त करू शकत नाही, पण त्याचा प्रभाव कमी करू शकतो. म्हणून प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात तुझी एक कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी तुझी एक कला वाढत जाऊन तू पूर्ण होशील. हे वर्तमान समजताच देव आणि ऋषी आनंदाने तेथे आले. त्यांनी चंद्राला आशीर्वाद दिला. शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाले, शंभू, तुम्ही देवांचे देव आहात, प्रत्यक्ष परमेश्वर आहात. तुम्हाला निरंतर नमस्कार असो. तुम्ही चंद्राला वर देण्यासाठी येथे आलेले आहात, तर जगाच्या कल्याणासाठी पार्वतीसह येथे वास करा. चंद्राने त्याची भक्तिभावाने स्तुती केली आणि त्या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून निराकार शिवजी साकार रूपधारी प्रभास क्षेत्राचे महात्म्य वाढवावे आणि चंद्राची कीर्ती व्हावी म्हणून त्यांनी पार्वतीसह लिंग रूपाने तेथे स्थित झाले आणि तेथे सोमेश्वर, सोमनाथेश्वर या नावाने त्रिभुवनात विख्यात झाले. या ज्योतिर्लिंगांच्या पूजनाने ही कथा श्रवण केल्याने क्षय, कुष्ठादी रोग नाहीसे होतात. आपल्या निमित्ताने जगाला पवित्र करण्यासाठी भगवान शंकर सोमनाथाच्या रूपाने तेथे स्थित झाले म्हणून त्या ठिकाणीला सोमनाथ असे नाम पडले आणि सोमनाथ असे नाव देण्यात आले. सोमनाथाची कथा ऐकल्यावर श्रोत्यांनो सर्व देवांनी शिवजींना नमस्कार केला आणि क्षयरहित चंद्राला घेऊन प्रभास क्षेत्राला एक प्रदक्षिणा घातली. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला प्रभास क्षेत्राला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य मिळेल. सोमनाथाची प्रशंसा श्रवण केल्याने आपल्याला सर्व पापांचे नाश होईल. चंद्रही आपले पुरातन कार्य करू लागला. अशा प्रकारे मी तुम्हाला सोमनाथाची उत्पत्तीची कथा सांगितली. जो मनुष्य ही कथा श्रवण करतो आणि किंवा इतरांना सांगतो त्याला सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात, सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याला धनधान्य ऐश्वर्याची सुख, सर्व सुख त्याला उपभोगण्यात येतात. अशी ही सोमनाथाची उत्पत्तीची कथा होती. पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ. आता दुसरे ज्योतिर्लिंगांची कथा मल्लिकार्जुनाची. तर दुसरे मल्लिकार्जुनाची उत्पत्ती कशी झाली? सूत म्हणाले, ऋषी हो, आता मी तुम्हाला मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीची कथा सांगतो. एकदा शिव आणि पार्वतीने आपल्या दोन्ही पुत्रा गणपतीला व कार्तिक स्वामीला पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यास सांगितले. ही सर्व कथा मी यापूर्वी सविस्तर कथन केली आहे. तर ज्या वेळेस कुमार कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलास पर्वतावर जात होता तेव्हा नारदांनी त्याला मध्येच गाठले. त्याला गणपतीच्या विवाहाची हकीकत सांगितली व मातापित्यांनी तुझ्याशी पश्चात केला आहे असे म्हणून सांगितले की पश्चापात केला आहे असे म्हणून त्यांच्या मनात कलुषित भाव निर्माण केला. तो रागाने कैलासावर गेला. शिव पार्वतीला आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे सांगितले. त्याने नमस्कार केला. मग त्यांनी केलेल्या पक्षपाताबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त केली. त्या दोघांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो रुष्ट होऊन क्रोंच पर्वतावर निघून गेला. त्याच्या वियोगाने पार्वतीला फार दुःख झाले. शिवजींनी तिचे सांत्वन केले. ते म्हणाले, प्रिये, तू कशासाठी एवढे दुःख करतेस? आपला पुत्र रागावून गेलेला असला तरी बी अवश्य परत येईल. पण त्याचा शोक जराही कमी झाला नाही. तिची अवस्था पाहून शिवजींनी देवांना आणि ऋषींना कुमाराकडे पाठवले. शिवजींचे कार्य म्हणून ते आपल्या गणांसह क्रोंच पर्वतावर गेले. त्यांनी कुमाराला नमस्कार केला. त्याने कैलासावर चलावे म्हणून त्याला अनेक विनवण्या केल्या, पण रुसलेल्या कुमाराने त्याचे म्हणणे ऐकले नाही. ते निराशेने परत गेले. शिवजींना सर्व वृत्तांत सांगून आपापल्या स्थानी परतले. कुमार आला नाही म्हणून पार्वती व्यथित झाली. शिवजींनाही फार वाईट वाटले. मग ते दोघंही त्याला भेटण्यासाठी निघाले.
त्याच्या आगमनाची वार्ता कळताच कुमार 3 योजने 12 कोस दूर निघून गेला. भगवान महादेव पार्वतीसह क्रौंच पर्वतावर गेले. कार्तिकेय तेथे नाही हे पाहून त्यांना फार दुःख झाले. ते दोघी ज्योतिर्मय स्वरूप धारण करून तेथेच राहिले. ते ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन नावाचे प्रसिद्ध झाले. मल्लिका हे पार्वतीचेच नाव आहे आणि अर्जुन हा शिवजीचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुत्रस्नेहामुळे व्याकुळ झालेले शिव आणि पार्वती प्रत्येक पर्वकाळी कुमाराला भेटण्यासाठी जाऊ लागले. त्यापैकी शिवप्रभू अमावस्येला आणि पार्वती माता पौर्णिमेला जात असतात क्रौंच पर्वतावर. मल्लिकार्जुनाचे महात्म्य फार थोर आहे. या ज्योतिर्लिंगांच्या दर्शन घेण्याचे सर्व पापे नाहीसे होतात आणि त्यांचे सर्व मनोरथ इष्ट पूर्ण होतात. दुःख दूर होतं. जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होऊन सुख मिळते. धनधान्याची संपदा खूप भरभराटून राहते आणि कोणत्याही धंद्यामध्ये कोणत्याही व्यापारामध्ये भरपूर प्रमाणात यश मिळते. प्रतिष्ठा वाढते, आरोग्य यांची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा गर्भवास भोगावा लागत नाही. त्याला मोक्षाची प्राप्ती होते. शिवकृपेने त्याला अक्षयप्रद प्राप्त होते आणि शिवलोकाची प्राप्ती होते. तर ही दुसऱ्या ज्योतिर्लिंगांची कथा, मल्लिकार्जुनाची उत्पत्तीची कथा तुम्हाला ऐकवली. तर आता तिसरी कथा महाकालेश्वराची महात्म्य, महाकालेश्वराची उत्पत्ती कशी झाली. मग ऋषी म्हणाले, सुजी, व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही सर्व काही जाणता. तुमच्या मुखात ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकून आमची उत्कंठा सातत्याने वाढत आहे की अजून पुढे कोणत्या कथा, 12 ज्योतिर्लिंगांचे पुढे कसे कसे निर्माण झालेले आहे ते ऐकण्याची आमची खूप उत्कंठा वाढून गेलेली आहे. तरी कृपा करून तिसऱ्या ज्योतिर्लिंगांचे अभिर्विचन कसे झाले ते आम्हाला सांगावे. तिसरी ज्योतिर्लिंग कशी उत्पत्ती झाली. मग सूत म्हणाले, ब्राह्मणांनो, या जगात सज्जनाची संगत मिळणे फार मोठी गोष्ट आहे. दुर्जन कुठेही मिळू शकतात पण सज्जन मिळणे फार कठीण आहे आजच्या टाईमामध्ये. म्हणून तुमच्यासारख्या ऋषींचा सहवास मला लाभला आहे. मी माझे सद्भाग्य मानतो. तुमच्यामुळे मी खरोखरच कृतकृत्य झालो आहे, धन्य झालो आहे. आता मी तिसऱ्या ज्योतिर्लिंगांची दिव्य कथा सांगणार आहे. ती आदराने श्रवण करा. शिवजींना प्रिय असलेली, जगाला पवित्र करणारी आणि लोकांना मुक्ती देणारी एक रमणीय नगरी आहे. तिचे नाव अवंती नगरिका आहे. तेथे वेद अध्ययनात तत्पर असलेल्या आणि वैदिक कर्माचे अनुष्ठान करणारा एक श्रेष्ठ ब्राह्मण राहत असे. तो भगवान शंकराचा परमभक्त होता. तो पार्थिव लिंगाचे विधीपूर्वक नित्यपूजन करीत असे. अग्निहोत्रे आणि वेदांचा पाठ करीत असे. या सर्व शुभ कर्मामुळे त्याला सत्पुरुषांची गती प्राप्त झाली. त्या ब्राह्मणाला 4 पुत्र होते. देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत आणि सुव्रत. आणि ते उत्तम व्रतांचे आचरण करणारे, मात्यापित्यांची आज्ञा पाळणारे आणि शिवभक्तीत तत्पर होते. त्यांच्या पुण्यप्रभावाने त्या कुटुंबाचे सुख वाढले. इतकेच नव्हे तर अवंती ही बहुत तेजयुक्त झाली. त्या समयी रत्नमाला पर्वतावर दूषक नामक दैत्यराज राहत होता आणि तो अतिशय बलवान आणि धर्माचा नाश करणारा होता. ब्रह्माजीकडून वर मिळाल्यामुळे तो फार उन्मत्त झाला. जगाला तुच्छ समजू लागला. त्याने स्वर्गावर आक्रमण केले आणि देवांचा पराभव करून त्यांना हकलून दिले. सिंह जसा सशांना पळवून लावतो त्याप्रमाणे त्या दृष्टाने पृथ्वीवरून वैदिक धर्माची आणि स्मृती धर्माची हकालपट्टी केली. पुण्यक्षेत्राच्या आणि तीर्थाच्या ठिकाणी असलेल्या धार्मिक गोष्टीही काढून टाकल्या. अवंती नगरी त्याच्या तडाख्यातून वाचली होती पण तिच्यावरही त्याची वक्रदृष्टी पडली होती. दैत्यराज दूषण मोठे सैन्य घेऊन अवंतीस आला. त्यातील ब्राह्मणांना वेदोक्त धर्माचरण करताना पाहून त्याला भयंकर संताप आला. त्याने 4 प्रमुख दैत्यांना बोलावून घेतले व म्हणाला, येथील ब्राह्मण माझ्या शासनाचे नियम का पाळत नाही. वेद प्रणित धर्मात तत्पर असलेल्या या सर्वांना दंड केला पाहिजे. मी देवांचा आणि राजांचा पराभव केला आहे. इथले ब्राह्मण माझे म्हणणे ऐकत नसतील तर त्यांना वटणीवर आणणे हे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. त्यांना योग्य ती समज द्या. त्यांना सांगा, तुम्हाला जीवप्रिय असेल आणि उर्वरित आयुष्य सुखात घालवायचे असेल तर शिवभक्ती आणि वैदिक धर्माचा त्याग करावा. या बाबतीत जो कोणी विरोध वा निषेध करेल त्याला तत्काळ शासन करा. माझ्या आज्ञा पालनात हतगय झालेली मला अजिबात चालणार नाही.
दैत्यराजाच्या आज्ञेनुसार ते दैत्य आपल्या सेनेसह चारी बाजूंनी अवंतीत घुसले. त्यांनी ब्राह्मणांना लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या शुभ नगरीत एकच हाहाकार माजला. हे सर्व घडत असूनही ते 4 ब्राह्मण शिवभक्तीपासून यत्किंचितही वळले नाही आणि ढळले नाही. भगवान शंकरापुढे दूषण नामक हा नीच दैत्य पदार्थ आहे त्याची त्यांना पूर्ण खात्री होती. त्या श्रद्धेनेच ते आपली नित्यकर्म मोठ्या धैर्याने करत होते. पुढे दैत्यांच्या छळाला कंटाळून नगरातील सर्व लोक त्या ब्राह्मणापाशी आले व म्हणाले, महाराज, या दृष्ट दैत्यांनी फार उच्छाद मांडला आहे. त्यांना शासन करायचे म्हटले तर आमच्याकडे शस्त्रही नाही आणि सामर्थ्य नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? त्यांचे निवेदन ऐकून ब्राह्मणपुत्र म्हणाले, लोकांनो, एकदा दीन मनुष्य सामान्याच्या आश्रयाला गेला तरी तो त्याचा अपमान करत नाही. आपण तर शिवजींचे आश्रित आहोत. ते आपली कधीही उपेक्षा करणार नाही याची खात्री बाळगा. जो शिवप्रभूंना शरण जातो त्याला कधीही दुःख प्राप्त होत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यानंतर ते ब्राह्मण मोठ्या धैर्याने पार्थिव पूजन करून शिवध्यानात गढून गेले. इतक्यात दैत्यराज दूषणाचे आगमन झाले. 4 ब्राह्मण शिवलिंगाची पूजा करून ध्यानमग्न झाले होते. हे पाहून त्यांच्या संतापाला पारावार उरला नाही. यांना मारा असे ओरडून तो त्यांच्या अंगावर धावून गेला. तेव्हा एकदम मोठा आवाज झाला. पार्थिव लिंग होते ते खोल खड्डा पडला. त्यातून विराट रूपधारी महाकाल शिवप्रभू प्रकट झाले आणि दुष्टा, मी तुला मारण्यासाठी उत्पन्न झालो आहे अशी गर्जना करून त्या दैत्याला नुसत्या हुंकाराने भस्मसात करून टाकले. मग त्यांच्या सेनेतील असंख्य वीरांना यमसदनी धाडले. दूषणाचा वध झाला तेव्हा अवंतीत आनंदाला उधाण आलं. स्वर्गात दुधंबी वाजू लागल्या. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. ब्रह्मदेव, श्रीहरी आदी देव त्वरेने तेथे आले. त्या 4 ब्राह्मणांनी भगवान शिवजींना भक्तिभावाने नमस्कार केला. अनेक स्तोत्रांनी त्यांची पूजा केली, स्तुती केली. महाकाल रूपातील शिवप्रभूंनी त्यांना अभय दिले, भक्तवत्सल्य आहेत असं सांगितलं आणि अभय दिले आणि वर मागण्यास सुद्धा सांगितले. तेव्हा ते हात जोडून विनम्रने म्हणाले, महाकाल, महादेवजी, तुम्ही भक्तवत्सल आहात, दुष्टांना शासन करणारे आहात, सर्वांचे प्रभू आहात. तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल तर आम्हाला मुक्ती द्या आणि जगाच्या रक्षणासाठी येथे स्थित राहा. जे भक्त तुमचे दर्शन घेतील, तुमची सेवा आराधना करतील, तुमचं नामस्मरण करतील, त्यांचा उद्धार करा. जो जय श्री महाकाल करेल त्यांचे दीर्घ आयुष्य, धनसंपदा, मान प्रतिष्ठेत वाढ करा आणि त्यांच्या परिवाराला सर्व सुख संपन्न भरे भंडार जय जयकार कराल असे तुम्ही आशीर्वाद द्या. तेव्हा भगवान शिवजींनी महाकालेश्वराने तथास्तु असा आशीर्वाद देऊन भगवान शंकर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे अधिष्ठित झाले. म्हणून त्या ब्राह्मणांना मोक्ष प्राप्ती होऊन शिवलोकी गेले. तर ऋषींनो, महाकालेश्वरचे महात्म्य फार अगाध आहे. जो मनुष्य या ज्योतिर्लिंगांचे निस्ते दर्शन करतो, जय श्री महाकाल असे म्हणतो, त्याला स्वप्नात सुद्धा दुःख प्राप्त होत नाही. जो मनुष्य ज्या इच्छेने महाकालेश्वराची सेवा आराधना करतो त्याला शिवकृपेने अवश्य सर्व काही त्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तर अशी ही महाकालेश्वराची महात्म्याचे वर्णन आणि ज्योतिर्लिंगांची कथा होती. तर ती कथा मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला महाकालेश्वराची कथा आवडली असेल. 3री कथा महाकालेश्वराची होती. आता 4थी कथा ओंकारेश्वर महात्म्य. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची कशी उत्पत्ती झाली? ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही आम्हाला भक्तांचे रक्षण करणारे महाकाल ज्योतिर्लिंगांची अद्भुत कथा सांगितली. आता सर्व पापहारक शिवजीचे ओंकारेश्वर तीर्थ जे 4थे ज्योतिर्लिंग आहे त्याचे आविर्भीजन म्हणजे त्याचे आविर्भवन म्हणजे कशी उत्पत्ती झाली आहे ओंकारेश्वरची, तर ती आम्हाला सांगावी. तेव्हा सूत म्हणाले, ऋषीजन हो, एकदा मुनिश्रेष्ठ नारद गोकर्णी क्षेत्री गेले. तेथे बराच काळ भगवान शंकराची सेवा केली. त्यानंतर ते विंध्य पर्वतावर गेले. त्यांना पाहून विंध्याचलाला आनंद झाला. त्याने त्यांचे पूजन केले, त्यांचा यथोचित आदर सत्कार केला व म्हणाले, मुनिवर्य, माझ्यापाशी सर्व काही आहे, कसलीही कमतरता नाही. हे त्यांचे दर्पयुक्त बोलणे ऐकून नारदांनी दीर्घ निश्वास टाकला. ते पाहून विंध्याचलाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, मुनिराज, तुम्ही दीर्घ निश्वास का टाकला? तुम्हाला माझ्यामध्ये काही न्यून दिसले का? नारद म्हणाले, विंध्या, तू बलवान, विशाल आणि सर्व प्रकारच्या समृद्धीने संपन्न आहे हे खरे, पण मेरू पर्वताची स्वतःची वेगळी ओळख आहे. तो सर्वात उंच आहे. त्याची शिखरे देवलोकपर्यंत गेलेली आहेत. तू त्यांची बरोबरी करू शकत नाही. त्यानंतर नारद आपल्या मार्गाने पुढे निघून गेले.
त्यांचे बोल विंध्याचलाच्या जिव्हारी लागले. तो फार दुःखी झाला. आपले जीवन व्यर्थ आहे, आपल्याला कोठेही मान नाही असे म्हणून स्वतःचा धिक्कार करू लागला. त्याने शिवजीच्या उद्देशाने तप करण्याचे ठरवले. तो ओंकारेश्वरास गेला. तेथे पार्थिवलिंगाची स्थापना करून 6 महिने एकाग्र चित्ताने शिव आराधना केली. तो तपचर्याच्या स्थानावर जराही हलला नाही. त्याच्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याने योग्यांना दुर्लभ अशा स्वरूपात त्याला दर्शन दिले व म्हणाले, विंध्या, तू भक्तिपूर्वक केलेल्या तपामुळे मी संतुष्ट झालो आहे. मी भक्तांना अभिष्ट फल देऊन त्यांचे कल्याण करणार आहे. तरी बी तुझ्या मनात जी इच्छा असेल ते वर मागून घे. विंध्याचलाने शिवजींना नमस्कार केला व म्हणाले, देवेश्वर, तुम्ही खरोखर भक्तवत्सल आहात. तुम्ही मला मार्गदर्शन देऊन धन्य केलेत. मी तुमच्याकडे काय वर मागणार, पण तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या मनात जे आहे ते मला साधता येईल अशी बुद्धी द्या. त्याची मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले. माझ्या मनात जे आहे ते मला सांगा. आणि मग ते विचारात पडले. आपल्या वरदानाचा विंध्याकडून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी दुरुपयोग होऊ शकतो हे त्याच्या लक्षात आले. काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला. पण तरीही भक्तावरील प्रेमापोटी त्यांनी वर देण्याचे ठरवले. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा असेल तसे कर. त्या वरदानाने विंध्याचलाला फार आनंद झाला. त्या शुभ प्रसंगी देव आणि ऋषी तेथे आले. त्यांनी शिवजींची पूजा केली व म्हणाले, महादेवजी, आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी येथेच निवास करा. त्याच्या विनंतीला मान देऊन त्यांची ओंकारलिंगाचे 2 भाग केले. अर्थात ओंकारलिंगामध्ये ज्योतिर्मय स्वरूपात असूनही त्यांनी विंध्याचलाने स्थापन केलेल्या पार्थिवलिंगातही ज्योतिर्मय स्वरूपाने निवास केला. ते ज्योतिर्लिंग परमेश्वर अमलेश्वर नावाने प्रसिद्ध झालं. ही दोन्ही ज्योतिर्लिंग वेगवेगळी असून एक रूप आहेत. म्हणून पार्थिवातील परमेश्वर हे ओंकारेश्वर व अमलेश्वर या दोन्ही नावांनी विख्यात आहे. ओंकारेश्वर आणि अमलेश्वर ही ज्योतिर्लिंगे भक्तांची मनोरथ पूर्ण करणारी आणि त्यांना भुक्तिमुक्ती देणारी आहे. देवांनी आणि ऋषींनी दोन्ही लिंगाची पूजा करून भगवान वृषभध्वजांना संतुष्ट केले. त्यांच्याकडून अनेक वरदाने मिळवून ते आपल्या स्थानी गेले. विंध्याचल ही प्रसन्न चित्ताने स्वग्रही परतला. त्याच्या मनातील सर्व दुःख नाहीसे झाले. ऋषींनो, जो मनुष्य येथे येऊन शिवपूजन करतो त्याला कधीही गर्भवास सोसावा लागत नाही. त्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. सर्व अभिष्ट फलाची प्राप्ती होते. त्याच्या मनात जे जे असेल ते त्याला सिद्धीस मिळतात. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला ओंकारेश्वर प्रकटलेल्या ज्योतिर्लिंगांचे महात्म्य सांगितले. जो कोणी ज्योतिर्लिंगांचे महात्म्य लक्षपूर्वक श्रवण करतो त्याला सर्व इच्छा कामना पूर्ती, ऐश्वर्य, धन, अखंड सौभाग्यवती, पुत्र पौत्र, धनसंपदा आणि दिवसेंदिवस वाढत राहील आणि 7 पिढ्यांचे सर्व पापांचे नाश होईल असे आशीर्वाद भगवान शिवजींनी दिले. तर अशी ही 4थी कथा ओंकारेश्वराची होती. तर आता 5वी कथा केदारेश्वर महात्म्य. केदारेश्वर ज्योतिर्लिंगाची कशी उत्पत्ती झाली. सूत म्हणाले, ब्राह्मणांनो, भगवान विष्णूचे नर आणि नारायण असे 2 अवतार झाले. ते बद्रिकाश्रमात तपश्चर्या करत होते. ते नित्यनेमाने पार्थिव शिवलिंगाची पूजन करत असे. भगवान शंकर हे भक्तांच्या अधीन राहणारे आहेत. म्हणून नर आणि नारायणाने प्रार्थना केल्यामुळे ते पूजन समयी पार्थिवलिंगात स्थित होऊन त्यांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करू लागले. अशा प्रकारे पुष्कळ दिवस लोटले. त्यांच्या आराधनेने शिवप्रभू संतुष्ट झाले. ते त्यांच्या सम्मुख प्रकट झाले व म्हणाले, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तरी बी उत्तम वर मागून घ्या. शिवजींच्या दर्शनाने नर नारायणांना अतिशय आनंद प्राप्त झाला. त्यांनी भगवानांना नमस्कार केला व जयाच्या कल्याणाच्या उद्देशाने म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल आणि आम्हाला वर देण्यास इच्छुक असाल तर या पार्थिवलिंगात निरंतर वास करा, एवढीच विनंती आहे. त्यांच्या इच्छेनुसार भगवान महेश्वर हिमालयातील केदार क्षेत्रात ज्योतिर्लिंग रूपाने स्थित झाले. नर नारायण पूजन केले. ते पार्थिवलिंग केदारेश्वर नावाने जगात प्रसिद्ध झाले. जो मनुष्य या ज्योतिर्लिंगांचे नित्य दर्शन सुद्धा करतो तरी त्याची भक्तिभावाने जो कोणी पूजा करतो तर तो अतिशय जगप्रसिद्धामध्ये त्याचे नाव राहते आणि त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्याला स्वप्नात सुद्धा दुःख प्राप्त होत नाही. यापूर्वी ज्या ज्या देवांनी पुरातन ऋषींनी केदारेश्वराची पूजा केली त्यांना शिवकृपेने मनवंचित फलाची प्राप्ती झाली आहे. एकदा पांडव केदार क्षेत्री गेले होते तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या मायेने महिषाचे रूप घेतले आणि त्यांच्या समोरून पळू लागले. पांडवांनी धावत जाऊन शेवटी त्यांची शेपटी पकडली. तेव्हा तो खाली तोंड करून उभा राहिला. पांडुपुत्रांनी त्याला पुन्हा प्रार्थना केली आणि तेव्हा भक्तवत्सल शिवप्रभू त्याच रूपाने तेथे स्थित झाले. त्या रूपाचा शिरोभाग नेपाळात प्रकट झाला.
पांडवांनी तेथे राहून त्याची नित्यपूजा केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना अनेक वर दिले आणि पुढे जाण्याची आज्ञा केली. शिवजींच्या अनुग्रहाने ते दुःखरहित झाले. त्यांना इच्छित फल प्राप्त झाले. श्रोत्याहो, केदार क्षेत्रात भगवान शंकराचा नित्य वास आहे. भारतवर्षातील लोक त्यांचे स्मरण करतात. त्या क्षेत्री जाऊन त्यांचे पूजन करतात. जो भक्त केदारेश्वराचे दर्शन घेऊन त्यास कडे अर्पण करतो, तो त्या शिवलिंगाचे दर्शन करतो. या वलयुक्त स्वरूपाच्या दर्शनाने सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य बद्रीवनाची यात्रा करतो तो जीवनमुक्त होतो. येथे नर आणि नारायण आणि केदारेश्वर शंकराचे ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. एखादा भक्त जर केदारेश्वर यात्रासाठी निघाला आणि त्याला मार्गातच जर मृत्यू आला तरी त्याला मुक्ती मिळते, यात संशय नाही. जो मनुष्य केदार क्षेत्री जाऊन केदारेश्वराची प्रेमपूर्वक पूजा करतो, तेथील जल तीर्थ प्राशन करतो, त्याला कधीही जन्म घ्यावा लागत नाही. सर्व बंधनातून मुक्त होतो. तो परमपद प्राप्त करतो. केदारेश्वर शिवप्रभू हे सर्वांचे ईश्वर असले तरी भरतखंडाचे स्वामी आहेत आणि त्यांचे महात्म्य अगाध आहे आणि त्यांच्या लीला नित्यनेमाने जो कोणी श्रद्धेने श्रवण करतो, या पूजा करतो, सेवा आराधना करतो, त्याच्यावर भगवान शिव लवकरात लवकर सर्व इच्छा पूर्ण करतात आणि सर्व पापांचे नाश होते. तर अशी ही केदारेश्वराची कशी उत्पत्ती झाली, कशी शिवलिंगाची उत्पत्ती झाली, तर मी ते तुम्हाला सांगितले. तर केदारेश्वर पाचवे ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती होती, तर मी ते तुम्हाला सांगितले. आता 6वे ज्योतिर्लिंग भीमशंकर ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती कशी झाली. 6वे ज्योतिर्लिंग. सूत म्हणाले, श्रोत्याहो, देवांना व ऋषींना आश्वासन दिल्यानंतर भगवान शंकर आपल्या गणांसह कामरूप देशात गेले आणि आपल्या भक्तांच्या अर्थात सुदर्शन राजाच्या रक्षणासाठी त्यापाशी गुप्त रूपाने राहिले. तो राजा नेहमीप्रमाणे पार्थिव लिंगासमोर बसून शिवध्यान करत होता. ते पाहून कोणीतरी भीम राक्षसाकडे गेले व म्हणाले, दैत्यराज सुदर्शन राजा तुमच्या नाशासाठी काहीतरी गुप्त अनुष्ठान करत आहे. ते ऐकून भीमाची तळपायाची आग मस्तकात गेली. तो तलवार घेऊन त्वरेने कारागृहात आला आणि तेथे सुदर्शन राजा पार्थिव लिंगासमोर बसून ध्यान करीत आहे हे पाहून त्याचा संशय बळावला. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, दुष्टा, तू हे काय करत आहेस? जे काही असेल ते खरे खरे सांग. माझी दुष्या भूल करण्याचा प्रयत्न केलास तर तुझा येथेच शिरच्छेद करेल. भीमासुराच्या बोलणे ऐकून राजा जराही विचलित झाला नाही. तो स्वतःशीच विचार करू लागला, जे घडणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही. सर्व काही प्रारब्धाच्या अधीन आहे आणि प्रारब्ध म्हणजेच शिव असे सांगितले जाते. भगवान शंकर सर्वांवर दया करणारे आहेत आणि भक्तांचे रक्षण करणारे आहेत. ते त्यांचे बिद्र आहे आणि शिव असे सांगितले जाणारे आहेत, तर हे त्यांचे बिद्र आणि ते बोलण्याप्रमाणे करणारे आहे असे सर्व शास्त्र एकमताने सांगतात. या पार्थिव लिंगात जे स्वतः स्थित आहेत त्या धारणेनेच मी त्यांची सेवा आराधना करत आहेत. असे असताना ते माझ्यासाठी काहीच करणार नाहीत. या धारणेनेच मी त्यांची सेवा आराधना करत आहे. असे असताना ते माझ्यासाठी काहीच करणार नाहीत. हे कदापि शक्य नाही. माझे स्वामी भगवान शंकर आहेत, सर्व सामर्थ्यवान जगतप्रभू आहेत. त्यांच्यासमोर या राक्षसाचा काय पाड. तो मनोमन शिवप्रभूंना शरण गेला व म्हणाला, महादेवजी, तुम्ही माझा मनोभाव जाणता. हा राक्षस माझा वध करण्यासाठी उद्युत झाला आहे. या कठीण प्रसंगी जे तुम्हाला योग्य वाटते ते करा. त्यानंतर तो भीमासुराला उद्देशून, दैत्यराज, माझ्याविषयी कसलाही संशय घेऊ नकोस. मी भक्तांचे पालन करणारे आणि चराचर विश्वाचे स्वामी असलेल्या निर्विकार ईश्वराची आराधना करत आहे. ते ऐकून भीम राक्षस संतापाने थरथर कापू लागला. तो तिरस्काराने म्हणाला, तुझ्या ईश्वर तुझ्याकडे तो मला काय करणार? ज्या शंकराला माझ्या काकाने रावणाने दासासारखा ठेवला होता त्याच्या जोरावर तू मला जिंकण्याची इच्छा करतोस काय? तसे झाले तर तू सर्व जगत जिंकशील. मासे म्हणायचे काय? आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे. मी विश्वाचा अधिपती आहे. येथे माझे कायदे चालतात व माझ्याच आज्ञेचे पालन केले जाते. माझ्या रातात धर्म आराधना असल्या गोष्टींना अजिबात थारा नाही. तू आजपर्यंत पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची आराधना केलीस ते ठीक आहे, पण आता तू ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे म्हणून हे
पार्थिव लिंग दूर टाकून दे व शिव आराधना बंद कर. तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला भयंकर शासन करेन, तुला तुझ्या स्वामीकडे पाठवून देईन. तेव्हा राजा निर्भयतेने म्हणाला, भगवान शंकर विश्वाचे स्वामी आहे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. मी अनेक वर्षापासून त्यांची सेवा आराधना करत आहे. असे असताना तू सांगतोस म्हणून मी त्यांचा त्याग करणार नाही. ते माझे आराध्य दैवत आहेत. मी मरण पत्कारीन पण त्यांची भक्ती सोडणार नाही. तेव्हा भीम दैत्य कुत्सित असून म्हणाला, शंकराचे मोठेपणा मला सांगू नकोस. मी रोज भीक मागतो, योगाचरण करतो. त्याच्याकडून आपल्या रक्षणाची अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे. मी त्याच्याशी युद्ध केले तर तो मला काय विरोध करणार आहे. म्हणून माझ्या बोलण्यावर नीट विचार कर आणि सर्व सोडून दे. राजा म्हणाला, दुष्टा, माझे मत परिवर्तन करण्याचा जराही प्रयत्न करू नको. मी वर्षानुवर्ष हृदयात जपलेली धारणा तुझ्या सांगण्यावरून सोडून देणार नाही. मग माझे जे व्हायचे असेल ते हो. त्याचे बोलणे भीमसुराला सहनच झाले नाहीत. त्याने अनेक दुर्वचनांनी त्याचा धिक्कार केला. आणि आता तुझ्या शंकरामध्ये काय सामर्थ्य आहे तेच बघतो, असे म्हणून तलवार उगारून पार्थिव लिंगावर प्रहार करण्यासाठी धावला. पण लिंगाला त्या तलवारीचा स्पर्श होण्यापूर्वी भगवान शंकर त्यातून प्रकट झाले. त्यांनी मोठ्याने गर्जना केली व म्हणाले, अरे दुरात्मा, मी भक्तांचा रक्षण करता दुष्टांचा कर्तन काळ आहे. मी भीमेश्वर आहे आणि या राजाच्या रक्षणासाठी आलो आहे. तुला माझे बल पराक्रम पाहिजे आहे ना? मग पहा. शिवजींनी आपल्या पिनाकाने भीमासुराच्या तलवारीचे क्षणाधीत 2 तुकडे केले. या युद्ध चापल्य पाहून तो राक्षस अचंबित झाला. त्याने स्वतःला सावरले आणि शिवजींवर त्रिशूळ फेकला. त्याचे शतश तुकडे केले. त्याने प्रखर शक्ती फेकली. शिवजींनी आपल्या बाणांनी त्या लक्षवधी तिचे लक्षावधी तुकडे करून टाकले. त्यानंतर त्याने पटाशाने प्रहार केला. शिवप्रभूंनी आपल्या मोठ्या गर्जना करून भीमासुराच्या सेनेवर वेगेने धावून गेले. वीरवीरांना झटकले. शस्त्राच्या खणाखंडाने दशोदिशा दुमदुमल्या. ते युद्ध पाहून पृथ्वी व्याकुळ झाली. पर्वत थरथर कापू लागले. समुद्र खवळले. देव आणि ऋषी मुनींना मोठा धाक बसला आणि शिवजींना व्यर्थ प्रार्थना केली असे त्यांना वाटू लागले. अशा प्रकारे सर्वत्र मोठा आकार माजलेला पाहून नारदांना राहावले गेले नाही. ते त्वरेने शिवजीपाशी गेले व हात जोडून म्हणाले, नाथ, भीमासूर तुमच्या समोर तृणासारखा आहे. याला मारण्यासाठी कुऱ्हाड कशाला हवी? तुम्ही याचा क्षणार्धात बघ करा. त्याच्या सांगण्यावरून भगवान शंकरांनी एका हुंकारानेच भीमासुराला व त्याच्या सेनेला क्षणार्धात भस्मसात करून टाकले. त्यात भीमाचे भस्म कोणते याचा पत्ताही लागला नाही. त्याची परिवारासह राग झाली. त्याच्या नावाची निशाणीही राहिली नाही. भीमासुराच्या वधामुळे इंद्रादी देवांना व ऋषीजनांना खरोखरच मोठे समाधान वाटले. जगाला स्वस्थता लाभली. तेव्हा देवांनी व मुनींनी शिवजींना विशेष प्रार्थना केली. ते म्हणाले, प्रभू, तुम्ही सर्वांचे हित करणारे आहात, म्हणून जगाच्या कल्याणासाठी येथेच निवास करा. हा युद्ध न करणाऱ्या, दुःख देणाऱ्या कुत्सित देश आहे. तुम्ही येथे राहिलात तर तुमच्या दर्शनाने लोकांचे कल्याण होईल. तुम्ही भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध व्हाल. हे ज्योतिर्लिंग भक्तांची सर्व कार्य सिद्ध करून देणारी आहे. जो कोणी ही कथा ऐकेल त्याचे सुद्धा कार्य सिद्ध करून द्या आणि त्यांच्या आपत्तीचे, दुःखाचे, संकटाचे निवारण करून द्या. म्हणून तुम्ही सर्वात जास्त लोकप्रिय आणि पूजनीय व्हाल. तेव्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकरांनी दयाबुद्धीने तेथे वास्तव्य केले आणि त्या वास्तव्याला भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे नामस्मरण केले. म्हणून या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर असे नाव प्राप्त झाले. आणि ही 6वी ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा ऐकली. जो कोणी भीमाशंकराची नुसती कथा ऐकतो, दर्शन करतो या श्रवण करतो या कोणाला सांगतो, शेअर करतो, तरी पण त्याला सप्तजन्माचे सर्व पापांचे नाश होऊन सप्तजन्माचे पुण्य फळाची अधिकाधिक त्याच्या पदरी पुण्यफळ जमा होते. तर अशा या कथा शिवप्रभूच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीची कथा जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळेल. आणि 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. श्रावण महिन्यात जो कोणी 12 ज्योतिर्लिंगांची नुसती कथा श्रवण करतो तरी त्याला 12 ज्योतिर्लिंगांना स्नान, अभिषेक, रुद्राभिषेक केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. अशा या कथा पावनमयी, अमृतमयी कथा भगवान शिवाच्या, भगवान शिवशंकराचा आवडता महिना श्रावण महिना आणि श्रावण महिन्यात 12 ज्योतिर्लिंगांचे नामस्मरण करून श्रवण करणे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. तर अशा ही 6वी कथा होती. तर मित्रांनो, अशा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण 6 ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकल्या. श्रावण महिन्यात 6 ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकल्या म्हणजे आपण 6 तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाली. 12 ज्योतिर्लिंगांमधून 6 आज ऐकूया, 6 उद्या ऐकूया.
तर अशा 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आपण 2 दिवसपर्यंत ऐकणार आहोत। तर मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। हर हर महादेव, जय श्री महाकाल।